नारायणगडाच्या दसरा मेळाव्याची आतुरता आणि हुरहुर आपल्या सर्वांनाच लागून आहे. मानवतेचं मनोमिलन आणि सर्व जातीतील धर्मातील लोकांचं स्नेहमिलन म्हणजे हा दसरा मेळावा असणार आहे. आणि या नारायणगडाची विस्तीर्ण भूमी दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रेमाच्या, आपुलकीच्या, स्नेहाच्या ओलाव्यानं अक्षरशः चिंबून जाणार आहे. अशा या मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येण्यासाठी उत्सुक आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ज्या पद्धतीनं मावळा छातीचा कोट आणि भावनेची मोठ बांधून तयार असायचा, अगदी त्या पद्धतीनं आपण सर्वजण तयार आहोत. या मेळाव्याची तयारी पाहण्यासाठी आज आपण गडावरती जाणार आहोत आणि गडाचा परिसर, याची देही, याची डोळा आज पाहणार आहोत. दसरा मेळावा म्हणजे सीमोल्लंघन, परंतु हा अनोखा दसरा मेळावा जगातील सर्वात मोठा मेळावा, सर्वात मोठं विश्वरूपी सीमोल्लंघन असणार आहे. भेदाभेद विसरून आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा, माणूस म्हणून एकमेकाची सुखदुःख, माणूस म्हणून एकमेकाची प्रश्न सोडवण्याची आणि मानवजात प्रगत होण्याची ही चिन्ह आहेत. आणि खूप वर्षानंतर हा समाज या ठिकाणी एकत्र येतोय आणि म्हणून सगळ्या विश्वाची डोळं, सगळ्या जगाची डोळं या गडाकडे लागून राहिलेली आहेत. आणि या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी, हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला लागलेली आहे. चला तर पाहू नारायणगडाचा हा परिसर. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, नारायणगडाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सभा होणार आहे जरांगे पाटील यांची, तर त्या सभेच्या ठिकाणी सध्या साफसफाईचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की आजूबाजूच्या बऱ्याचशा गावची लोक या ठिकाणी गवत काढण्यासाठी आणि या मैदानाची साफसफाई करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. असा हा निसर्गरम्य परिसर नारायणगडाचा आहे. आणि या विस्तीर्ण 150 एकरच्या परिसरामध्ये या ठिकाणी सर्व समाजाचा, सर्व जाती धर्मांचा, मानवतेला अर्पण केलेला असा हा न भूतो न भविष्यती दसरा मेळावा प्रथमच या गडावरती संपन्न होतोय. आणि या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येणार आहेत. आणि विशेष आकर्षण म्हणजे या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत, इथून मार्गदर्शन करणार आहेत. सध्या या परिसराची स्वच्छता मोहीम चालू आहे. आपण पाहिलं असेल मगाशी या व्हिडिओमध्ये की आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी स्वयंप्रेरणेने येऊन स्वच्छता करतायत, आजूबाजूचं गवत काढतायत, झाडं झुडपं त्यांची साफसफाई करतायत. आणि त्याचबरोबर फक्त बैठकीचीच व्यवस्था नाही, तर गडाच्या आजूबाजूला अशी घनदाट वनराई, अशी निसर्गसंपन्न झाडं या गडावरती आहेत. म्हणजे हा सोहळा फक्त मानवतेचा सोहळा नाही, तर हा दसरा मेळावा या ठिकाणी निसर्गाचा, झाडाझुडपांचा आणि वन्यजीवांचा देखील होणार आहे. संत तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी चराचरांची मांदी आळी,
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहा किती सुंदर पायवाटा या गडावरती झाडाझुडपांनी आणि वृक्षराजींनी वेढलेल्या आहेत। खरोखरच ही पावनभूमी या दसऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मनामनात पोचणार आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचणार आहे आणि आपल्यासारख्या सर्व सज्जनांच्या उपस्थितीनं या पावनभूमीची धूळ अजून पावन आणि पवित्र होईल ही अपेक्षा आहे। म्हणून या दसरा मेळाव्याला आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि हा अनुपम्य मेळावा, अनुपम्य सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवावा असा सोहळा आज आपल्याला दसऱ्याच्या निमित्तानं नारायणगडावरती पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे। हे पहा किती सुंदर वातावरण आहे, असंख्य झाडांनी वेढलेली विस्तीर्ण मैदानं, म्हणजे सभेचं ठिकाणच मी तुम्हाला 150 एकर दाखवलं, परंतु सगळा परिसर जर पाहिला तर हा कमीत कमी 400-450 एकरचा परिसर आहे आणि कदाचित हा परिसर त्या दिवशी मुंग्याने व्यापून जावा असा व्यापून जाणार आहे। इतक्या बहुसंख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये इथं माणसं उपस्थित राहतील ही अपेक्षा आहे। मध्ये गेलो